मांजरीतील छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्दला 46 लाखाचा नफा। चालू आर्थिक वर्षात संस्थेला 46,04,493 रुपयांचा नफा झाला असून सर्वांच्या सहकार्याने संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होते। संस्थेचे संस्थापक कैलासवासी अण्णासाहेब यादव यांच्या तत्वानुसारच संस्थेची वाटचाल पुढे सुरू राहणार आहे। यापुढेही आपले सर्वांचे सहकार्य लाभू दे असं आवाहन छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी या संस्थेचे अध्यक्ष अशोक काळविरे यांनी संस्थेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलं। अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी सभासदांना 25% लाभांश देणार असल्याचं सांगितलं। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। संस्थेचे कार्यदर्शी सुखदेव पाटोळे यांनी विषय वाचन करून अहवाल सादर केला। यामध्ये त्यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेचे 1206 सभासद असून शेअर भांडवल 8,95,600 रुपये, फंड 3,62,69,339 रुपये असून ठेवी 16,51,26,869 रुपये आहेत। संस्थेनं गरजूंना व सभासदांना 12,05,45,210 रुपयाचं कर्ज वितरण केलं। गुंतवणूक 6,78,32,120 रुपये केली असल्याचं सांगितलं। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व सर्व शाखांचे पदाधिकारी तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात 10वीत उत्तम गुण पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास रसाळे, संचालक मोहन लोकरे, रामचंद्र भोसले, परशुराम तोरसे, ज्ञानेश्वर पाटोळे, अभिमन्यू यादव, सागर चव्हाण, चंद्रकांत खडके, बबरुवान सारापुरे, जहांगीर कोथळी, विठ्ठल टोणपे, बाळू काडापुरे, शिवाजी रोडे यांच्यासह मांजरीवाडी, इंगळी, उगार शाखेचे शाखा सल्लागार, समिती सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रसेन कदम यांनी केलं। स्वागत विनायक तोरसे यांनी केलं तर आभार विवेक गड्डे यांनी मानले।